या वेगवेगळ्या चमच्यांमध्ये आपण वेगवेगळे पदार्थ घेतले आहे. हे पहिलं आहे द्रवरूप अपमार्जक, नंतर आहे लिंबाचा रस, मग आहे व्हिनेगर, नंतर आहे तेल, साधं पाणी आणि शेवटच्या चमच्यात आहे खारं पाणी. आणि आपण प्रत्येक चमच्याकरता एक एक निळा आणि लाल लिटमस कागद सुद्धा घेतलेला आहे. मग आता आपण काय करू तर आपण प्रत्येक लिटमस कागद इथल्या प्रत्येक पदार्थाच्या संपर्कात आणूया आणि लिटमस कागदाच्या रंगात काही बदल होतोय का ते आपण बघूया. चला तर मग आपण आता सुरुवात करूया. तांबड्या लिटमस कागदापासून सुरुवात करूया. तर आपण या तांबड्या लिटमस कागदाला अपमार्जकाच्या संपर्कात आणल्यावर त्याचा रंग निळा झाला. याचा अर्थ असा की हे अपमार्जक आम्लारी आहे. आम्लारी तांबड्या लिटमस कागदाला निळा करू शकतं. ठीक आहे. आता आपण निळा लिटमस कागद अपमार्जकाच्या संपर्कात आणूया. पाहूया काय होतंय. आता या बाबतीत कुठलाही रंग बदल झालेला दिसत नाहीये. याचा अर्थ जेव्हा निळा लिटमस कागद आम्लारीच्या संपर्कात येतो तेव्हा त्याचा रंग बदलत नाही. ठीक आहे. आता आपण लिंबाच्या रसाकडे वळूया. त्याच्या संपर्कात तांबडा लिटमस कागद आणूया. आता इथे तांबड्या लिटमस कागदाचा रंग बदलला नाहीये, म्हणजे लिंबाचा रस कदाचित आम्लधर्मी असेल. आता निळ्या लिटमसचं काय होतं बघूया. तुम्ही पाहिलात ना काय झालं ते. निळ्या लिटमसचा रंग लाल झाला. याचा अर्थ लिंबाचा रस हा आम्लधर्मी आहे. बरं, आता पुढे आहे व्हिनेगर. व्हिनेगरमध्ये लाल लिटमसचा रंग अजिबात बदललेला दिसत नाहीये. पहा. बरं, आता निळ्या लिटमसचं व्हिनेगरमध्ये काय होतं बघा. इथे निळ्या लिटमसचा रंग लाल झालाय, म्हणजे व्हिनेगर आम्लधर्मी आहे. ओके. यानंतर आहे तेल. तेलामध्येही लिटमसच्या रंगात काही फरक पडलेला नाही. आता निळ्या लिटमसला तेलाच्या संपर्कात आणलं तरीही त्याचाही रंग बदलला नाही. तर पहा, जेव्हा पहिल्यांदा आपण तांबड्या लिटमस कागदाचा तेलात कुठलाही रंग बदल झाला नाही हे बघितलं, त्यावरून आपल्याला हे कळतं की हे एकतर आम्लधर्मी किंवा उदासीन असेल. पण जेव्हा निळ्याही कागदाचा रंग बदलला नाही, याचा अर्थ असा की हा पदार्थ नक्की उदासीनच आहे. म्हणून तेल हे आम्लधर्मी पण नाही आणि आम्लारी धर्मी सुद्धा नाही. तर तांबड्या आणि निळ्या दोन्ही लिटमस कागदांच्या रंगात त्यामुळे कुठलाही बदल झाला नाही, कारण तेल हा उदासीन पदार्थ आहे. ठीक आहे. आता यापुढे आपल्याकडे पाणी आणि खारं पाणी असं आहे. या दोन्हीमध्ये लिटमस कागदांच्या रंगांचं काय होईल याचा अंदाज लावता येईल का तुम्हाला? विचार करा. चला बघूया काय होतंय ते. पाण्यामध्ये याचा रंग बदललेला दिसत नाही. लाल लिटमस प्रमाणे निळ्या लिटमसचाही रंग बदलला नाही, म्हणजे पाणी हे उदासीन आहे. आता खाऱ्या पाण्यामध्ये लाल लिटमसचा रंग बदललाय का? नाही. आणि तसंच निळ्या लिटमसचाही रंग निळाच आहे. खाऱ्या पाण्यामध्ये दोन्हींचा रंग बदलला नाही, म्हणजे हे मिठाचं खारं पाणी सुद्धा उदासीन आहे. ओके. तर
लिटमस कागद हे दर्शक म्हणून काम करतात आणि ते स्वतःचा रंग बदलून एखादा पदार्थ आम्लधर्मी आहे की आम्लारीधर्मी आहे हे सांगू शकतात. तेव्हा जर एखाद्या पदार्थाच्या संपर्कात आल्यावर निळा लिटमस कागद तांबडा होत असेल तर तो पदार्थ आम्लधर्मी असला पाहिजे आणि जर एखाद्या पदार्थाच्या संपर्कात आल्यावर तांबडा लिटमस कागद निळा होत असेल तर तो पदार्थ आम्लारी असला पाहिजे. ठीक आहे, तर या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.